बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी.के. नायडू 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील क गटाचा 5व्या फेरीतील महाराष्ट्राचा सामना सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरती पॉंडेचेरी विरुद्ध सुरू झालाय। बीसीसीआयच्या 23 वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी.के. नायडू 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील क गटाचा 5व्या फेरीतील महाराष्ट्राचा सामना सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पॉंडेचेरी विरुद्ध सुरू झाला आणि पहिल्या दिवसाला खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्रानं पॉंडेचेरीच्या पहिल्या डावातील 180 धावांच्या मोबदल्यात एक गडी गमावून 18 धावा केल्या। पाहुण्या पॉंडेचेरी संघानं सकाळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु महाराष्ट्राच्या वैभव दारकुंडे आणि अजय बोरुडे या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत 5 बाद 50 अशी अवस्था केली। वैयक्तिक दुसरं तर संघाकडून चौथं षटक टाकताना अजय बोरुडेनं यष्टीरक्षक फलंदाज प्रवीण 3 धावा याला, तर वैभवनं कार्थी राजा 9 धावा याला झेलबाद करत सलामीची जोडी माघारी धाडली। पुढच्याच षटकात पुन्हा अजय बोरुडे यानं नमन शर्मा याला 0वर त्रिफळा बाद केलं। तिथून पुढं पृथ्वी राजन खन्ना यानं अनिश विशागन याच्यासोबत 27 धावा जोडल्या, पण वैभवनं पृथ्वी 20 धावा याला यष्टीरक्षकाकडं झेल देण्यास भाग पाडलं आणि जमलेली जोडी फोडली। त्यानंतर आलेला साई हरिराम 5 धावा याला शुभम मेड यानं फिरकीच्या जाळ्यात पकडत पायचीत बाद केलं। तेव्हा 24व्या षटकात 5 बाद 50 अशी अवस्था पॉंडेचेरीची झालेली होती। जेवणाच्या वेळेपर्यंत पुढील 11 षटके खेळून काढत अनिश आणि आकाश यांनी धावसंख्या खालती ठेवली। 5 बाद 64 35 षटके। दुसऱ्या सत्राच्या खेळात अनिश 23 धावा यानं आकाशसोबत 40 धावांची भागीदारी रचली, पण अजय बोरुडेनं त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केलं। नंतर आलेला कर्णधार नितीन प्रणव जास्त वेळ टिकू शकला नाही। त्याला अभिषेक निषद यानं केवळ 3 धावांवर कर्णधार सचिन धसकडं झेल देण्यास भाग पाडलं। त्यानंतर आलेल्या समर खाननं मात्र आकाशसोबत संथ पण संयमी फलंदाजी केली। आकाश पुगा झांथी यानं 80 चेंडूत 5 चौकार 2 षटकार लगावत स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलं। 57 धावांवर असताना त्यानं शुभम मेडला एक सुंदर उंच फटका मारला, पण किरण चोरमलेनं तितकाच अप्रतिम झेल घेत त्याला बाद केलं। तिथून पुढं समीर खाननं शिशिर नाबाद 12 याच्यासोबत 20 धावांची भागीदारी रचली। चहापानाला 2 मिनिटं शिल्लक असताना समर 28 धावांवर वैभव दारकुंडेच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाला आणि पंचांनी चहापान पुढं ढकललं। शेवटचा फलंदाज किशन यादव यानं मग एकदम शांत फलंदाजी करत 9 बाद 166 अशी धावसंख्या केली। तिसऱ्या सत्राच्या खेळात 10 षटके एकदम संथ फलंदाजी करत असताना वैभव दारकुंडेनं सलग दुसऱ्या सामन्यात चौथा बळी घेत किशन 15 धावा याला त्रिफळा बाद केलं आणि पॉंडेचेरीचा पहिला डाव 180 धावांवर संपुष्टात आला। अजय बोरुडे 42 धावात 3 बळी, शुभम मेड 16 धावात 2 बळी आणि अभिषेक निषद यानं 1 बळी मिळवला। 10 मिनिटांच्या अंतरानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव सुरू झाला, पण तिसऱ्याच षटकात नमन शर्मा यानं झटका देत अनिरुद्ध साबळे 4 धावा याला पृथ्वी खन्नाकडं झेल देण्यास भाग पाडलं। पहिल्या दिवसाचा खेळ संपताना सलामीच्या हर्ष मोगाविरा 8 धावा याच्यासोबत कर्णधार सचिन धस 4 धावा खेळपट्टीवर नाबाद आहेत। पॉंडेचेरी संघाकडं अद्यापही 162 धावांची आघाडी असून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघ ती आघाडी पार करून मागील सामन्याप्रमाणे किती जास्तीच्या धावा करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल।